नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे धाबा स्टाईल मटर पनीर. तर ती करण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल गरम करून घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चॉप करून घातला आहे. त्यासोबतच 7 ते 8 काजू मी इथे सोक न करता या टोमॅटोसोबतच परतून घेणार आहे. तर हा टोमॅटो जो आहे तो आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत ह्या दोन्हींना एकत्र परतायचं आहे. तसंच मी एकीकडे 2 मीडियम आकाराचे कांदे असे चाकूच्या सहाय्याने रफली चॉप करून घेणार आहे. तर इथे आपण या रेसिपीमध्ये कांद्याला बारीक चॉप करूनच या रेसिपीमध्ये वापर करणार आहोत. तर इथे पेस्टचा वापर आपण नाही करणार आहोत. तर असे हे कांदे मी इथे रफली चॉप करून घेतले आहेत आणि नंतर ह्या कांद्याला मी एका चॉपरच्या सहाय्याने इथे एकदम बारीक चॉप करून वापरणार आहे. तर इथे पेस्ट न करता जर तुम्ही अशा प्रकारे कांदा एकदम बारीक चॉप करून वापरला तर मटर पनीरला एक छान टेक्स्चर येईल. आता आपला कांदा इथे बारीक चॉप करून झालेला आहे. आपला जो टोमॅटो आहे तो इथे छान चॉप झालेला आहे आणि काजूनं पण आपल्याला हवा तसा अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे. तर हे काजू आणि टोमॅटोचं मिश्रण आपण बाजूला काढून घेऊया आणि थंड झालं की आपल्याला त्याची एक छानशी अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता याच कढईमध्ये मी अगदी 2 ते 3 चमच तेल पुन्हा घातलेलं आहे आणि तेल तापल्यावरती अर्धा चमच जिरं मी इथे फोडणीला घातलं आहे. त्यासोबतच आपण जो कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला होता चॉपरच्या साहाय्याने तो पण फोडणीसाठी या तेलामध्ये घालायचा आहे. तर आता हा कांदा आपल्याला इथे एकदम लो फ्लेमवरती छान अगदी पूर्ण डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे. फ्लेम मात्र एकदम आपल्याला लो ठेवायची आहे. तर ही प्रोसेस थोडी लवकर होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. त्यासोबतच थोडंसं 1 चमच बटरही मी ह्या कांद्यामध्ये घातलेलं आहे. तर जेवढा आपण हा कांदा इथे छान अगदी लो फ्लेमवरती डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत परतणार आहोत तेवढीच आपल्याला आपल्या मटर पनीरच्या ग्रेव्हीला इथे छान टेक्स्चर आणि चव येणार आहे. एरवी आपण कांद्याची पेस्ट करून वापरतो त्यामुळे मटर पनीरला बऱ्याचदा असं पिठूळ टेक्स्चर येतं. तर याऐवजी जर तुम्ही असा कांदा इथे चॉप करून वापरलात तर नक्कीच मटर पनीरची चव द्विगुणित होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झालेला आहे. आता याच कांद्यामध्ये मी 1 ते 1.5 चमच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ह्या दोघांना पण आपण एकत्र छान परतून घेणार आहोत जेणेकरून अद्रकचा आणि लसूणचा कच्चा वास इथे पूर्णपणे निघून जाईल. तर आता आपला कांदा अद्रक लसूण इथे छान परतून झालेला आहे आणि या स्टेजला मी इथे 1 चमच कसुरी मेथी हातावरती रफली अशी थोडीशी क्रश करून घातलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्येच कोरडे मसाले घालून घेऊया. त्यामध्ये मी 1 चमच धनाजिरा पावडर, अर्धा चमच हळद, 1 ते 1.5 चमच मी इथे लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमच मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला इथे एक छान असा ब्राईट रेड कलर येईल. आणि आता आपण जी प्युरी करून घेतली होती टोमॅटो आणि काजूंची ती इथे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्या सगळ्याला आपण एकदम छान असं एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. तर आपल्याला ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 1 कप ओले वाटाणे म्हणजेच हिरवे मटार घालणार आहोत. तर हे हिरवे मटार मी इथे वापरण्याआधी वाफवून घेतले होते. त्याऐवजी तुम्ही इथे फ्रोझन पीजही वापरू शकता किंवा फ्रोझन जे ओले मटार मिळतात तेही वापरू शकता. आणि त्यासोबतच मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालून आता या सर्वांना छान तेल सुटेपर्यंत झाकून ठेवलेलं आहे.
तर आता आपल्या ग्रेव्हीला इथे छान तेल सुटलेलं आहे आणि मी ह्यामध्ये आता घालणार आहे थोडंसं पाणी. तर मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये मी इथे टोमॅटो आणि काजूची प्युरी करून घेतली होती त्याच मिक्सरच्या भांड्याला रिन्स करून मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आता आपल्याला इथे धाबा स्टाईल आपण मटर पनीर करतो आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर इथे एकदम कमीत कमी करायचा आहे. तर अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा मटर पनीरची ग्रेव्ही करायची आहे. थोडंसं झाकून ठेवून एक वाफ काढून घेऊया आणि नंतर मग आपण ह्यामध्ये पनीर घालणार आहोत. तर आता आपल्याला इथे एक वाफ देऊन झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी साधारणतः 100 ते 150 ग्राम पनीर बारीक चॉप करून घातलेले आहे. पुन्हा थोडीशी कसुरी मेथी मी इथे घातलेली आहे आणि वरून थोडासा गरम मसाला घालून ह्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक हलकीशी वाफ येऊन देऊपर्यंत आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे. तर आता आपलं धाबा स्टाईल मटर पनीर इथे सर्व करण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.